बुलढाण्यामधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बहिणीचा आक्रोश पाहायला मिळाला। कैलास नागरेंची आत्महत्या नव्हे तर बलिदान, मयत बहिणीने ही प्रतिक्रिया दिली। आत्महत्येनंतर त्या 14 गावांना खडकपूर्णा धरणातून पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे। आणि त्याचे एक मला सांगायचं आहे की त्याचा पत्रकार परिषदेवरती खूप मोठा विश्वास होता। जरी या लोकांनी त्याला न्याय मिळवून नाही दिला तर मी इथे जर पत्रकार परिषदेचे लोक उपस्थित असेल तर मी त्यांना विनंती करेन की माझ्या भावाला न्याय मिळवून द्या आणि त्याच्या नावासमोर आत्महत्येचं टायटल लावू नका, बलिदानी टायटल लावा। या 14 गावाला पाणी मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि निश्चितपणानं शासनानं तत्वतः मान्यता या 14 गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे। आपले स्थानिक आमदार सन्माननीय श्री कांदे साहेब यांनी त्याबद्दलची माहितीसुद्धा आज त्या सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर दिली आणि याहीपेक्षा मोठा प्रकल्प वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा हा 90,000 कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्या एस्टिमेटसाठी टेंडरसाठी 2,000 कोटी रुपये शासनानं मंजूरही केलेले आहे।